नमस्कार मित्रांनो, आपण पाहूया गौतम बुद्धाची एक प्रेरणादायी कथा. एकदा तथागत बुद्ध आपल्या भिक्खूसोबत श्रावस्ती नावाच्या नगरात गेले. श्रावस्तीमधील लोकांना उपदेश करण्यासाठी ते भिक्खूसह काही दिवस तेथेच थांबले. भिक्खू पिंडपातासाठी अन्न गोळा करण्यासाठी दररोज नगरात फिरायचे. नगरात फिरताना भिक्खूंच्या असे लक्षात आले की श्रावस्ती नगरात वेगवेगळ्या विचारांचे लोक राहतात. हे लोक विविध विषयावर नेहमी एकमेकांशी वाद घालतात, भांडतात, दुसऱ्याचे म्हणणे न ऐकता आपलेच म्हणणे खरे आणि इतरांचे खोटे असेही हट्टी लोक समजतात. विचार न करता कडवटपणे बोलून ते एकमेकांना दुखावतात. नगरातील लोकांची एकमेकांशी नेहमी होणारी भांडणं, वादविवाद बघून एक भिक्खू सोबतच्या भिक्खूंना म्हणाला, मला कळत नाही, हे लोक नेहमी एकमेकांशी असे का भांडतात? आपलेच म्हणणे खरे असा अनावश्यक हट्ट का धरतात? यावर दुसरा भिक्खू म्हणाला, बरोबर आहे तुझं. या लोकांची सतत होणारी भांडणं बघून मलासुद्धा हा प्रश्न पडतो. आपण याविषयी बुद्धांशी बोलायला हवं, त्यांचं म्हणणं ऐकायला हवं. मग सर्व भिक्खू बुद्धांकडे गेले. त्यांनी सर्व हकीकत बुद्धांना सांगितली आणि यावर मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. आपल्याच म्हणण्याला चिकटून दुसऱ्यांचे न ऐकता मत व्यक्त करणाऱ्याची स्थिती कशी असते हे स्पष्ट करताना बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, याच श्रावस्तीमध्ये पूर्वी एक राजा होऊन गेला. एकदा तो आपल्या सेवकाला आदेश देत म्हणाला, आपल्या या नगरात जे लोक जन्मतः आंधळे असतील त्यांना शोधून एकत्र आण आणि माझ्यापुढे हजर कर. राजाच्या आज्ञेनुसार सेवकाने दुसऱ्या दिवशी नगरातील 7 जन्मांध व्यक्तींना शोधून दरबारात राजासमोर हजर केले. सेवकाने शोधून आणलेल्या त्या 7 जन्मांध व्यक्तींना बघून राजा खुश झाला आणि सेवकास म्हणाला, आता तू या 7 जणांना एक हत्ती दाखव. माहूत हत्ती घेऊन दरबाराबाहेरील मोकळ्या जागेत आला. राजा, प्रधान, दरबारातील मंत्री आणि 7ही आंधळे तेथे गेले. राजाच्या आज्ञेनुसार सेवकाने त्या 7 जन्मांध व्यक्तीच्या मध्ये एक हत्ती उभा केला आणि त्यांना हत्तीला स्पर्श करायला सांगितले. 7ही आंधळ्यांनी त्या हत्तीच्या शरीराच्या केवळ एकेका अवयवाला स्पर्श केला. कुणी हत्तीच्या गोल डोक्याला, कुणी मोठ्या पायाला, कुणी लांब सोंडेला तर कुणी शेपटीच्या गोंड्याला स्पर्श केला. हत्तीच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करून 7ही आंधळे एका बाजूला रांगेत जाऊन उभे राहिले. आपण केलेल्या स्पर्शाच्या आधारे हत्ती कसा असेल याची कल्पना त्या सर्वांनी आपापल्या मनात केली. थोड्या वेळाने राजा त्या 7 आंधळ्यांना म्हणाला, आताच तुम्ही सर्वांनी हत्तीला स्पर्श केला. आता मला सांगा, हत्ती कसा आहे? राजाचा प्रश्न ऐकून प्रत्येकजण उत्तर द्यायला उतावीळ झाला. ज्याने हत्तीच्या गोलाकार डोक्याला स्पर्श केला तो पहिला आंधळा पुढे येऊन म्हणाला, महाराज, मी हत्तीला स्पर्श केलेला आहे. हत्ती अगदी एखाद्या भल्या मोठ्या माठासारखा आहे. त्याचे हे उत्तर ऐकून दरबारातील मंत्री आणि इतर 6 आंधळे मोठमोठ्याने हसायला लागले. सगळे लोक का हसत आहेत हे काही त्याला कळेना. तितक्यात ज्याने हत्तीच्या दाताला स्पर्श केला होता तो दुसरा आंधळा पुढे आला आणि म्हणाला, महाराज, हा खोटं बोलतोय. मी हत्तीला स्पर्श केला आहे. हत्ती तर एखाद्या मोठाल्या खिळ्यासारखा आहे. पुन्हा सारे जोरजोरात हसायला लागले. लगेच ज्याने हत्तीच्या सोंडेला स्पर्श केला होता तो तिसरा आंधळा म्हणाला, वेडे आहात तुम्ही दोघं. महाराज, मी सांगतो, हत्ती हुबेहूब नांगराच्या दांड्यासारखा आहे. त्यांचं बोलणं संपताच चौथा आंधळा, ज्याने कानाला स्पर्श केला होता तो म्हणाला, महाराज, तुम्ही यांचं ऐकू नका. मी सांगतो, हत्ती मोठाल्या सुपासारखा आहे. लगेच हत्तीच्या पायाला स्पर्श करणारा 5वा आंधळा पुढे आला आणि म्हणाला, महाराज, हे सगळे मूर्ख आहेत. ह्यांना काय कळतंय? मी हत्तीला स्पर्श केला आहे. हत्ती अगदी मोठ्या खांबासारखा आहे. त्यांचं बोलणं पूर्ण होत नाही तोच हत्तीच्या पोटाला स्पर्श करणारा 6वा आंधळा रागारागात सर्वांवर चिडून बोलला, पुरे झालं, आता खोटं बोलणं थांबवा. मी सांगतो, माझं ऐका. हत्ती हा धान्य भरलेल्या पोत्यासारखा आहे. शेवटी हत्तीच्या शेपटीच्या गोंड्याला स्पर्श करणारा 7वा आंधळा मोठ्याने ओरडत म्हणाला, हत्तीविषयी वाटेल ते बोलू नका. मी हत्तीला स्पर्श केलेला आहे. अरे, तो तर किरसुनीसारखा आहे. अशा प्रकारे प्रत्येकाने आपले म्हणणे उतावीळपणाने आणि आग्रहाने राजापुढे मांडले. त्यानंतर सर्वजण एकमेकांशी जोरजोरात भांडायला लागले.
सातही आंधळे एकमेकावर अक्षरशः तुटून पडले. मी म्हणतोय तसाच हत्ती आहे, इतर जण सांगत आहेत तसा नाही, असे प्रत्येकजण म्हणायला लागला. प्रत्येकजण राजाला आपलेच म्हणणे खरे असल्याचे आग्रहाने सांगू लागला. दरबारातील त्यांचा हा गोंधळ बघून राजा आपल्या प्रधानाला म्हणाला, प्रधानजी, या 7 जणांपैकी कोण खरं बोलतोय आणि या सर्वांचा हा गोंधळ का उडाला हे तुम्ही स्पष्ट करा. प्रधान हळूच पुढे आला. राजाला नमस्कार करून तो 7ही आंधळ्याला म्हणाला, तुम्ही 7ही जण चुकलात. तुम्ही प्रत्येकाने हत्तीच्या केवळ एकेकाच अवयवाला स्पर्श केला. आपण स्पर्श केलेला एक अवयव म्हणजे जणू काही संपूर्ण हत्ती आहे असे तुम्हाला वाटले. त्यामुळे हत्तीच्या डोक्याला स्पर्श करणाऱ्याला हत्ती माठासारखा, दाताला स्पर्श करणाऱ्या खिळ्यासारखा, सोंडेला स्पर्श करणाऱ्याला नांगराच्या दांड्यासारखा, कानाला स्पर्श करणाऱ्याला सुपासारखा आणि पायाला स्पर्श करणाऱ्याला खांबासारखा, पोटाला स्पर्श करणाऱ्याला धान्य भरलेल्या पोत्यासारखा, तर शेपटीच्या गोंड्याला स्पर्श करणाऱ्याला किरसुनीसारखा वाटला. म्हणून तर हा गोंधळ उडाला. तुम्ही दुसऱ्यांचे म्हणणे न ऐकता, न समजून घेता हट्टीपणे वागलात. इथेच तुमची सर्वात मोठी चूक झाली. प्रधानाचे बोलणे ऐकून 7ही आंधळ्यांना आपली चूक लक्षात आली. हा प्रसंग सांगितल्यावर तथागत बुद्ध भिक्खूंना म्हणाले, भिक्खूंनो, बघितलं, केवळ एकच बाजू विचारात घेणारे, दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेणारे कसे फसलेत. उतावीळपणामुळे इतरांचे म्हणणे न ऐकणारे, विचार न करता बोलणारे 7ही आंधळे स्वतः चूक असताना इतरांना दोष द्यायला लागले. आपण स्पर्श केलेला हत्तीचा एक अवयव म्हणजे जणू काही संपूर्ण हत्ती असे प्रत्येक आंधळ्याला वाटले. त्यामुळे आपलेच खरे, इतरांचे खोटे असे त्यांना वाटायला लागले. हीच त्यांची सर्वात मोठी चूक झाली. आपली चूक समजून न घेता इतरांना चुकीचं ठरविण्यासाठी सगळेच जण एकमेकावर तुटून पडले. जे लोक इतरांचे न ऐकता, सर्व बाजू लक्षात न घेता आपलेच म्हणणे खरे आहे असा अनावश्यक हट्ट धरतात, ते डोळे असूनही आंधळे असल्यासारखेच वागतात. त्यामुळे आपली कुठे चूक होते आहे का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. भिक्खूंनो, सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी वस्तूच्या प्रसंगाच्या जास्तीत जास्त बाजू लक्षात घ्या. इतरांचं म्हणणं आंधळेपणाने धुडकावून लावू नका, नाकारू नका. आपले मत व्यक्त करताना सर्व बाजूंनी विचार करा. उतावीळपणे न वागता इतरांचे म्हणणे शांतपणे ऐका. घाईघाईने आंधळ्यासारखे आपलेच म्हणणे खरे असा अनावश्यक हट्ट करू नका. बुद्धांचं मार्गदर्शन ऐकून भिक्खूंना त्यांच्या मनातील प्रश्नाची उत्तरे मिळाली. सर्व भिक्खूंनी त्यांना वंदन केले आणि उतावीळपणे न वागण्याचे कबूल केले. या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो की घाईघाईत अपुऱ्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढू नये. आपलेच म्हणणे खरे असा दुराग्रह करू नये. हट्टीपणे वागू नये. इतरांच्या मताचा सुद्धा आदर करावा.